चला तर आज ना सिंपल बट टेस्टी अशी साबुदाण्याची खिचडी बनवूया। तर त्यासाठी कढईमध्ये 2 चम्मच तेल घेतलेले आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहे। शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर ते काढून त्याच कढईमध्ये कढीपत्त्याची 7-8 पाने घालायची आहेत आणि बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि तीही चांगली परतवून घ्यायची आहे। ती परतली की त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि तोही चांगला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। तो परतला की त्यामध्ये उकळून घेतलेले आलू घालायचे आहेत आणि ते चांगले सराट्याने मॅश करून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 मिनिटापर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे, तसेच चवीपुरतं मीठ आणि तळून घेतलेले शेंगदाणेही त्यामध्ये घालायचे आहेत आणि नंतर ते सर्व चांगलं फिरवून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटासाठी खिचडी ही मऊ होईपर्यंत चांगली शिजवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम ही लो करायची आहे। तर रेडी झाली अशा प्रकारे साबुदाण्याची खिचडी। तर या मग सर्वजण खायला। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।